निधीश नितीन बडेकर आणि भार्गव भानुदास बडेकर या नावाने पळते. आणि श्रुतिका सुदाम पवाळी 4545. ॲक्च्युली दोन्ही गाड्यांचा नंबर, त्यांच्या पण गाड्यांचा नंबर 4545 आहे आणि आमच्या गाडीचा नंबर पण 4545 आहे आणि घरची गाडी आहे. बघा मित्रांनो, आज ह्या गाडीच्यासाठी कारण 1 तास मैदानामध्ये पूर्ण पब्लिक थांबली होती आणि गुलालाचा थरार आणि ओव्हरटॅक आज दगडूशेठने केलेलाच आहे आणि बाबा बोलाल तर काय सांगताच येत नाही. त्याचा तोडाच तोड म्हणजे दगडूशेठने करून दाखवलं आणि गाडी एकदम धाग्यावर पेंडिंगला ओव्हरटॅक झाली. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? नाही, आजचं नियोजन ॲक्च्युली नितीन शेठ बडेकर आणि सुदाम पावळे यांच्या नियोजनात झालेलं आहे. आणि ह्या गाडीबद्दल सांगायचं तर ही गाडी घरची गाडी आहे आणि A1 गाडी आहे आणि घरची गाडी आहे, त्याच्यामुळं आम्हाला पायऱ्याला काय प्रॉब्लेम येत नाही आणि जुळून पडते गाडी, त्याच्यामुळं आम्हाला अभिनंदन आहे या गाडीचं. कारण जेव्हा तिथे बिनजोडचं नाव होत होतं, की आज दगडूशेठ सोबत कोण पळणार? कारण एक बैल सांगून शर्यत होती आणि बरीचशी चर्चा मैदानामध्ये चालू होती. कारण आता मुंबईमध्ये नवीन एक चेहरा दिसतोय दगडूशेठ. काय सांगाल? नाही, दगडूशेठ गेल्या वर्षापासूनच नाव आहे. पण ह्या वर्षी आणखी म्हणजे 1 नंबरमध्येच खेळतोय आणि आम्हाला खूप अभिमान आहे की ही गाडी चांगली जुळून पळते. अ, बघा आज बोरीच्या वाडी, कलम बोरीच्या वाडीमध्ये बाबांनी आज करून दाखवलं आणि समोरची गाडीसुद्धा तोड नाही त्या गाडीला आणि टॉपमध्ये पळणारी. आज ते तोडाच तोड दिला दगडू आणि बाबा शेटनी. काय सांगाल? नाही, ॲक्च्युली समोरची गाडी पण नानू शेठ मुकादम यांची होती आणि ती गाडी टॉपमध्येच पळते आणि त्यांना आपण हे केलं, त्याच्यामुळं आम्हाला अभिमान आहे. बघा दादासुद्धा सोबत आहेत आणि खूप चांगलं असं दादाने सांगितलंय. कारण आज टॉपमध्ये गाडी पळाली आणि 1 नंबरमध्येच पळाली. मुंबईमध्ये आता नवीन एक एंट्री समजा 1 नंबरमध्ये दगडूशेठने केलेली आहे. दादा काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. माझं नाव विनीत शेलार. बघायला गेलं तर तसं आम्ही जेव्हापासून बैल घेतला तेव्हापासून टॉपमध्येच पळतोय. आदात वयामध्ये पण दगडूनी ज्या शर्ती केल्या त्या शर्ती पण टॉपमध्येच होत्या आणि कुठेतरी आता 2026चे जे आम्हाला गुलाल प्राप्त झालेत, म्हणजे जे पण गाड्या आम्ही पराभूत केल्या, ज्या सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या. आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या बैलाचा, की आज त्यांनी आमचं नाव पुऱ्या मुंबईमध्ये टॉपमध्ये नेलं आहे आणि कुठेही झालं तर त्याची थोडी दहशत झाली अड्ड्यामध्ये. दोन्ही साईडनी पब्लिकचा वाश्य आहे. दोन्ही साईडनी खेळायचा आम्ही एक प्रयत्न करतो आणि दोन्ही साईडनी गुलाल प्राप्त करण्याचा आम्हाला यश मिळतं त्याच्यामध्ये. तर खूप अभिमान आहे आम्हाला बैलाचा. कुठेही आम्हाला मान खाली घालून नाही देत तो. कुठलीही शर्यत असो, आजची गाडी सांगायला गेलं तर ती समोरची गाडी पण खूपच टॉप होती. आज पनवेल भागामध्ये झालं, बोनिवली साईड झालं, त्या गाडीचा दरारा आहे आणि आज त्या गाडीचा पराभूत आमच्या दगडूनी आणि बाबांनी केलं. आमची घरचीच गाडी आहे ही. तर कुठेतरी आम्हाला ह्या गाडीचा एवढा अभिमान आहे, की आम्हाला खूप आनंद आहे आज. आमची बाबा ग्रुप 4x4 आणि दगडू ग्रुप 4x4 दोन्ही आम्हाला खूप आनंद आहे. आज आनंद गगनात मावत नाही. कारण आजचं नियोजन आशिष भाऊ बडेकर, आमचं दगडू ग्रुप असतील आणि आमचे दगडू बैलाचे मालक ॲडव्होकेट नितीन शेठ बडेकर, मोठे बंधूच आहेत आमचे. त्यांच्या नियोजनात आज ही गाडी जुळून आली आणि बाबावरती नाव होतं आणि त्यांनी गाडी फिरवली आणि आम्ही गुलाल प्राप्त केला. खूप अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा आणि खूप आनंद व्यक्त केला आम्ही. मजा आली. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय आणि टॉपची गाडी आज मुंबईमध्ये बघायला मिळाली आणि पुढच्या नियोजनामध्ये 1 नंबरला कुठेतरी थरार दिसणारच आहे. आणि मागील मैदानामध्ये ज्या चर्चा चालू आहेत का याची गाडी हा मारणार आहे, त्याची गाडी ते मारणार आहेत आणि नंतर अशी चर्चा होते का आम्ही दोघे एकत्रच पाळणार आहेत. असे गाडा मालकांची चलबिकल चालू आहे. म्हणायला काही हरकत नाही का ही गाडीसुद्धा टॉपमध्ये तिथेसुद्धा नंबरला येईल. काय सांगाल त्याबद्दल? नाही, असं पब्लिकमुळं असं होतं. कारण दोन्ही बैल टॉपचीच आहेत आणि आता काही बैल जे असतात ते नियोजन झालेलं असतं आमचं आधी. पण दगडू हा आमचं ओपनलाचं नाव असतं. कोणी नाव द्या आम्हाला, आम्ही दोन्ही साईडने बिनजोडला असतो. दोन्ही साईडने आम्ही खेळाची ताकद ठेवतो. कारण आणि एक बैल सांगून शर्यत असते. आता बैल कुठला निघेल हे आम्ही सांगत नाही आणि पब्लिकच्या मनामध्ये असतं कधी हा बैल निघेल, कधी तो बैल निघेल. ते एक छुपा बैल असतं बिनजोडला. पण कुठेतरी असं सांगाल गाडा मालकांना, की जल्लोष आम्ही व्यक्त करतो कारण तो आनंद आहे आमचा त्या गोष्टीचा. कारण गुलाल प्राप्त करतो. पण आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान नाही, की आम्ही मोठी गाडी मारली म्हणून आम्ही एकदम ह्याच्यात गेलो.
खूप छान होतं. आणि पैऱ्याचा विषय जर बघायला गेलं तर आमचे आशिष भाऊ बडेकर, नितीनदादा आणि आमचे दत्ता भाऊ बडेकर हेच करतात. आम्ही काय पैऱ्याच्यामध्ये जात नाही. आणि जे काही पैरं असतात सहसा तो आमची आता हे 4 गुलाल मोठे प्राप्त झाले, आमची घरचीच गाडी पळते. याच्यानंतर जे काही नियोजन असेल ते आशिष भाऊच करतील. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय. आणि मागील काळामध्ये दगडू कुठंतरी बॅकफुटला होता आणि त्या काळामध्ये छोटा लक्ष्याचा मोठा सहकार्य होता. आणि दगडूला एक लक लाभ लावण्याचं काम त्यांनी सुद्धा केलं होतं. दादा काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली खरं सांगायचं तर अक्षय दादाचं आम्ही खूप खूप धन्यवाद. कारण त्यावेळेस आम्हाला पैरा कोण देत नव्हतं. ज्यावेळेस गाडी दगडू शेठ जरा कमी आलेला, त्यावेळेस दादांना एक फोन केला. दादांनी एका शब्दावर आपल्याला फोन दिला आणि त्यांनी पण 2 वेळेला विचारलं, पण 2 वेळेला पैरा झाला होता. त्याच्यामुळं पैरा मी करू शकलो नाही. पण त्यांना शब्द देतो, की त्यांना एक वेळेला आपण बैल देणार आणि देणार म्हणजे देणारच. बघा खूप चांगलं असं सांगितलंय. आणि सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून एक नवीन नोंद 1 नंबरमध्ये नोंद झालेली आहे. ते म्हणजे दगडू शेठच्या मालकाची. आणि आपले सहकारी सुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा काय सांगाल? नमस्कार, मी दिनेश शिनारे. खरं तर आम्ही आता लेटेस्टमध्ये 3 मैदान आम्ही वापस गेलो. कारण आमचा बिनजोडला एक गोंड्यावर नाव होता. आम्हाला जोड काय होतच नव्हता. त्यामुळे आम्ही 3 मैदान फेरा टाकून रिटर्न जायचो. त्यामुळे आज योग जुळून आलं आणि आज गाडी जमली. तर आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास होता आणि आमचा हिंदकेसरी ड्रायव्हर त्याच्यावर जास्त विश्वास आहे आमचा. कारण आम्हाला तो मधून टाप टाकल्यावर त्याने तो गाडी काढतोच. त्यानंतर असा विषय आहे की गाडी पडल्यानंतर बैलाची एक गाडी जर पडली तर पायऱ्याला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आम्ही पण खूप जणांचे हातपाय जोडलेत, पण वेळेला कोण उपयोगी येत नाही. त्यावेळी लक्ष आला होता आणि बाबाचं पण खूप आम्हाला हे हां. बघा खूप चांगलं दादाने सांगितलंय. दादा आज बाबा पण 1 नंबरमधलाच आहे. काय सांगाल बाबाबद्दल? ॲक्च्युली बाबा आणि दगडू हे काही वेगळं नाही आहेत. हे एकाच घरातली गाडी आहे. त्याच्यामुळं बाबाचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. बघा खूप चांगलं असं सांगितलंय. आज बिनजोडचं मैदान कलंबोरच्या वाडी खूप चांगलं असं नियोजन इथं होतंय. आणि मागीलच आठवड्यामध्ये घोडा मैदान झालं. आणि आता बिनजोडचं नियोजन झालं. आजचं नियोजन कसं वाटलं दादा? आजचं नियोजन तर असं होतं की स्टेजच्या इथे सगळ्यांना चर्चा अशी होती की गोविंदाबरोबर दगडू पळणार आहे. अर्ध्यांना वाटत होतं की बाबाबरोबर दगडू पळणार आहे. खरं तर बाबा आणि दगडूच पळणार होता. आणि ते लोकांनी चर्चा करून ते एक वेगळे निर्माण केले होते तिथे. का तर आम्हाला जोड होतच नाही. 3 मैदान झाले. हा पण मैदान आम्ही रिटर्नच गेलो असतो. कारण की आता सध्या तरी आमचे मोठे-मोठे गुलाल झालेले आहेत. 1 तारखेपासून आम्ही खूप चर्चेत आलेलो आहे. आधी पण होतो, पण काही कारणास्तव आमचे 2-3 पराभव झाले होते. ते आमच्या चुकीमुळेच झाले होते. त्यानंतर आम्हाला पायऱ्याला खूप मोठे प्रॉब्लेम आले. त्यानंतर आमचा आता दगडू हा कधीच आम्हाला निराश करत नाही. हा मालकाच्या नावासाठी बोलतो. आम्ही हा क्षेत्र कुठला पैशासाठी केलत नाही, की दुश्मनीसाठी केलं नाही. आम्ही मैत्रीपूर्वक खेळतो आणि नावासाठी खेळतो. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय. दादा आता मुंबईमध्ये एक नवीन खळबळ उडालेली आहे. घोटचा सर्जा आणि मथुर एकत्र पाळणार, कधी म्हणतात विरोधात पाळणार. तर मधीच एक नवीन मोड घेतलाय भुंगानी का मथुर सोबत पाळणार. मग घोटचं सर्जा सोबत कोण पाळणार? तर टॉपमध्ये गाडी पाळणार. दादा काय अंदाज लावाल तुम्ही? तो तर मुंबईचा बादशाहच आहे आणि घोटचा सर्जा वेगाचा शेवट आहे मुंबईचा. तर त्या बैलांचा तोड नाही आणि त्या बैलांना कुठला बैल निघल, एक बैल सांगून ते सांगू नाही शकत. आणि मला नाही वाटत की घोटच्या सर्जाची आणि मथुरची शर्यत विरोधात होईल. आणि जरी झाली तर पैरा कोण निघेल ते सांगू नाही शकत. कारण शर्तीचं क्षेत्र आहे, बैलगाडी क्षेत्र आहे. कधी कुठला बैल टाप टाकेल हे सांगू नाही शकत. हार-जीत असते आणि हार-जीत ज्याला सहन होईल त्यांनीच बैलगाडा क्षेत्रात यावा. आणि ज्याला जितल्याचा आनंद साजरा एकदम नॉर्मल लेवलला करताना येतो, तोच खरा बैलगाडी मालक. हारल्यावर काही कधी-कधी असं होतं बैलगाडी हारला तर काही मालक निराश होतात. पण आमचं असं नाही आहे. आम्ही जरी जिंकलो तरी पण आमचं सेमच असतं आणि जरी आम्ही हारलो तरी पण आम्ही कधीच आमच्या बैलाला नाराज नाही करत. कारण कुठेतरी आमची गाडी कटाकटी होत असते. कोणाचं तोंड पहिलं लागतं की कोणाची उडी पहिली जाते. तर त्याच्यामुळं हार-जीत असते. आणि मथुर आणि सर्जाचं तर टॉपचेच बैल आहेत. आमची इच्छा आहे कधीतरी आम्हाला नियोजन आलं, जर पायरा जुळून झाला तर आम्हाला मथुर बरोबर पालायचं आहे. आणि जरी घोटच्या सर्जासोबत जरी आम्हाला पालायचा चान्स भेटला तरी आम्ही त्यांना पहिलं प्राधान्य देऊ.
बघा मित्रांनो, खूप चांगलं दादाने सांगितलंय. दादा पण बोलतात, दादा बोला. सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय वाटतं आजच्या आनंदाबद्दल? आज गुलाल झाला आम्हाला खूप आनंद आहे आणि हा गुलाल आम्ही आमचा भगत बैल काही आजारस्तव वारलेला आहे. हा गुलाल आम्ही त्याला आज समर्पित करतो आणि दगडूबद्दल बळच आलं. मेन म्हणजे पब्लिकला एवढ्या मुंबईमध्ये पब्लिकला पळणं म्हणजे खायचं काम नाही. एक पब्लिकनी पळतो आणि बाबा हा धाग्यात कोणाला गाडी देत नाही. म्हणजे दोन्ही जुळून पळतात आणि हा गुलाल झाला आज खूप आनंद वाटतो आम्हाला. बघा खूप चांगलं सहकार्याने सांगितलं आणि आज एक नंबरमध्ये टॉपमध्ये दगडू सुद्धा आलेला आहे आणि पब्लिकचा भिताड झालेला आहे. दोन्ही साईड कुठलीही घ्या तरी दोन्ही साईड चालतोय. आज आज खूप चांगला असा गुलाल प्राप्त झाला दगडू शेठ आणि बाबा 4x4 4x4 दोन्ही एकाच नंबरचे गाडीचे दोन्ही बैल आहेत आणि हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून आज आपल्या सोबत आहेत. आज खूप छान अशी गाडी आहे, सुंदर गाडी अशी पळवली. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव आहे प्रवीण डायव्हर टेंबरे. हिंद केसरी म्हणून मुंबईमध्ये पहिला एक ड्रायव्हर मी झालो. त्याच्यानंतर आता भरपूर झालेत. आता तुम्हाला तर हिंद केसरीचा मान मिळालाच आहे आणि खूप चांगलं असं तुमचं मुंबईमध्ये नाव सुद्धा गाजतंय. आज गाडीवर तुम्ही जेव्हा बसले कसं वाटलं? तसं सांगायचं बोललं तर आधी आम्ही नाव ठेवायच्या आधी जे अग्निशमन प्रसन्न आहेत ना, रणजित मुकादम, त्यांची माझी भेट झाली. त्यांना आम्ही विचारलं, आम्ही नाव ठेवणार आहेत. तर ते म्हटलं, "आम्ही बैल वेगळा आणला आहे. आम्ही काय नाव फिरवणार नाही." तेही मला कदाचित असं वाटतंय का ते गोविंदासाठी बैल दिला होता. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही नाव ठेवला. बोल जाऊ दे हार-जीत आहे. कोणी फिरवलं तरी खेळायची आहे. एवढ्या लांब आल्यानंतर आपल्या गाडी खेळायची आहे. तर मी नाव ठेवला. ठेवल्यानंतर अर्ध्या 1 तासाने तेही त्यांचं नाव काढला आणि आमचं नाव फिरवलं. तर म्हटलं आता फिरवलंय तर होऊन जाईल. काय आहे ते. खूप छान खूप छान दादाने सांगितलं आणि हार-जीत तर होतच राहणार. आज तुम्ही रणसंग्राम दाखवला कारण गाडी पेंडिंगच्या धाग्यावर होती. म्हणजे गाडी तिथे ओव्हरटेक केला. त्याबद्दल काय सांगाल? तसं बोललं तर विषय असा, धाग्याचा बादशाह बोललं तर बाबाला बोलतात आणि दगडू असा आहे का त्याच्याबरोबर त्याच्या ताकदीने तेवढाच पळतो. त्यामुळं बाबा आणि दगडू यांचा धाग्यामध्ये कोणी नाद करू शकत नाही. बरोबर. खूप छान असं आज तुम्ही गाडी पळवली आणि भानुदास शेठ आपल्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा आपण विचारूया. मोठे मालक दगडू शेठचे आणि एक नामांकित सुप्रसिद्ध गाडा मालक सुद्धा ते आज मुंबईमध्ये त्यांचं नाव घेतलं जाते, आवर्जून घेतलं जाते आणि कुठेतरी आता बघायला मिळणार आहे. कारण टॉपमध्ये एक दिवस हे नाव आणि ही शर्यत पुढच्या नियोजनामध्ये दिसणार आहे. भानू शेठ सुद्धा आपल्याला सांगतात. दादा काय सांगाल? 100% दगडू आमचा घेतल्यापासूनच ही आमची सगळी गँग आहे. आमचे आशिष भाऊ झाला आणि इतर सगळी आमची मंडळी, दत्ता भाऊ आमचे. खूप छान नियोजन त्यांचं. त्यांचा नादच नाही नियोजनाच्यामध्ये आणि गाडी पण आज बाबाजी आणि दगडूची खूप छान पडली. माझ्या मनात ही गाडी मी बोललो पण त्यांना, ही गाडी आपल्याला आज झाली पाहिजे आणि ती झाली गाडी. वासराने आपला नाद करून टाकला आज काय तो. दोन्ही बैलं भारी पळाली. नादच नाही एकदम. बघा गाडी तर दोन्ही एकदम सेम पळत होत्या. 100%. ही गाडी होईल का ती गाडी होईल अशी पब्लिकला थरार वाटत होता आणि गाडी जेव्हा खाली गेली होती तेव्हा 1 तास पब्लिक या गाडीसाठी थांबली होती. का गाडी कुठली लागणार आणि गाडी जेव्हा समोरून जेव्हा दिसते जुळून येत होती आणि धाग्यावर ओव्हरटेक गाडीने केला. काय सांगाल दादा? समोरची गाडी पण आज टॉपमधली होती. ती गाडी पण म्हणजे मुंबईमध्ये टॉपचीच गाडी आहे आणि ती गाडी सहसा कोणाला मिळत नाही. पण आज ती गाडी आपल्या गाडीने ओव्हरटेक करून ती गाडी मारलेली आहे. त्यामुळं खूप एकदम अभिमान वाटते असं. आणि त्यातमध्ये माझा भाऊ प्रवीण डायव्हर टेंबरेकर, तो आमचा ड्रायव्हर कमी आणि भाऊ जास्त मानतो आम्ही त्याला. सगळेच आम्ही आणि हिंदकेसरी येतो. तो पण तो भारीच आहे. तो ह्याच्यापुढे अजून तो असाच त्याच्या गुलाल प्राप्त होऊ त्याच्यामुळे आणि आपली गाडी अजून पुढे टॉपमध्ये खेळू द्या, अशी आमची इच्छा आहे. बघा खूप चांगलं असं सुप्रसिद्ध गाडा मालक आणि त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतंय. दादा काय सांगाल दादांबद्दल? आज आमचे मोठे बंधू दगडू बैलाचे मालक भानुदास शेठ बडेकर आज दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आम्ही कुठेही सोबत असलो तरी आम्हाला त्यांचा खूप पाठिंबा असतो. नितीन दादा आणि भानुदास दादा हे आमचे मोठ्या भावासारखे दगडू शेठ बैलाचे मालक. मालकबद्दल दोघांचं सांगितलं तर आज दोन्ही दिलदार व्यक्तिमत्व आहेत. कुठल्याही मैदानात असू दे, कुठेही असू दे, पहिले प्राधान्य आपल्या पोरांना देतात. कारण टीमसाठी ते खूप काही करतात. कोणाला काही इश्यू झाला आहे, कोणाला काही प्रॉब्लेम झाला आहे, ते पहिले
आम्हाला सहकार्य करतात सगळ्याच गोष्टीत. आणि अंदाजदाराबद्दल बोलायचं झालं तर दिलदार मनाचा राजा आहे तो. कधीही कुठेही काही विषय असेल तरी दादा आमच्यासोबत असतो आणि दगडूशेठचं गुलाल आज प्राप्त झाला. ते आमच्यासोबत होते. त्यांचा आनंद मी बघत होतो. मला पण खूप छानच वाटलं. कारण आज समोरची गाडी होती. आम्हाला पण कुठेतरी वाटत होतं की ती पण गाडी टॉपची आहे. आज त्या गाडीला पराभूत करणं म्हणजे साधंसुद्धा काम नाही आहे. आज आम्हाला अभिमान आहे त्या गाडीचा आणि आमचे दादा आमच्यासोबत होते. तर आम्हाला त्यांचा पण खूप अभिमान आहे. असंच सहकार्य त्यांचं आम्हाला राहील आणि नेहमी आम्ही हा गुलाल असेच मोठे-मोठे गुलाल प्राप्त करू आणि असेच मुंबईच्या पब्लिकला काहीतरी नवीन बघायला मिळेल अजून पुढे. बघा खूप छान असं दादांनी सांगितलं दादांबद्दल. दादा आता आता अजून एक प्रश्न घेतोय. टॉपमध्ये एक आता गाडी पळणार आहे मुंबईमध्ये, मथुरची. दगडू दिसेल का त्याच्यासोबत दादा? इच्छा आहे आमची 100% मथुरमध्ये दगडू दिसला तर काही हरकत नाही आणि दिसायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे 100%. बघू आता राहुल भाई काय करतात त्यासाठी आणि आमचे नियोजनवाले गँग आमची काय करते त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. त्यांनी नियोजन केलं तर होऊन जाईल. तो पण काय म्हणजे एवढं मोठी गोष्ट नाही, सोपा विषय आहे तो पण. होऊन जाईल तो पण. आमचा प्रयत्न 100% चालू आहे. शुभम दादाशी बोलणं चालू आहे. त्यांनी आम्ही 100% गाडी पळवू. असं मथुरसोबत आमची पहिल्यापासून पळायची इच्छा आहे आणि मथुरसोबत पळायचं स्वप्नच आहे आमचं. कारण मथुर हा सगळ्यांचा मनाचा राजा आहे आणि ज्या दिवशी मथुर आणि दगडूशेठ एकत्र पळतील ना, त्या दिवशी काहीतरी एक वेगळा इतिहास करून टाकतील. कारण आपला दोन्ही साईड पब्लिकचा बादशाह आहे. डावीनी जरी आपला बैल पळाला आणि उजवीनी आतून बैल मथुर पळाला, तर ही गाडी मुंबईमध्ये आणि हिंदकेसरी आमचा ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर त्या गाडीवर जर असला, तर ह्या गाडीचा काहीतरी मोठा इतिहास होईल. जे मुंबईमध्ये काहीतरी वेगळं घडेल ही गाडी पळाली तर. आणि आमची खूप इच्छा आहे. आम्ही जर त्यांनी आम्हाला बैल दिला मथुर, तर आम्ही 100% त्यांना मना नाही करणार. ज्या दिवशी ते बोलते त्या दिवशी आपण ती गाडी पळवायला रेडी आहेत. आणि दगडू पण आता पब्लिकनी टॉपच पळतोय. दोन्ही बैल तोडीस आहेत आणि मथुर पण आतून खूप छान पळतोय. त्याचा तर नादच नाही. त्या दगडू पण कुठेतरी मथुरला सहकार्य करेल, त्याच तोडीने पळेल आणि मुंबईमध्ये काहीतरी आम्ही एक मोठंच इतिहास करून टाकू, जर ही गाडी एकत्र पळाली तर. खूप छान असं दादांनी सांगितलंय आणि आज हिंदकेसरी ड्रायव्हर सुद्धा आहेत. दादा काय वाटतं ह्या गाडीबद्दल? आता आमचं स्वप्न आहे मथुर पालाचं. ते पहिल्यापासूनच होतं. बघू आता देवाच्या कृपेने झालं तर नशीब. आता आमचं बोलणं चालू आहे शुभम दादाबरोबर. बघू आता. पायऱ्याला देणं त्यांच्या हातात आहे. ते दिलं तर आम्ही पायऱ्याला 100% सहभागी घेताना. बघा मित्रांनो, दिलदार मनाचा सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणजे राहुलभाई पाटील आणि मथुरसोबत पळणं म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे. सगळ्याच गाडा मालकांची इच्छा आहे आणि ही जर त्यांच्या परत बाईट पोहोचली तर 100% हे नियोजन बघायला मिळणार आणि ते पण उसटण्या अड्ड्यामध्ये आणि डाव्या पाठीमध्येच मिळणार. कारण दगडूशेठ पब्लिकने असणार आणि मथुर आतून असणार आणि हा थरार लवकरच बघायला मिळेल. दादा पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. बघा मित्रांनो, दादासुद्धा बोलतात. कारण हार काही सांगून जाते. आज दादांनी त्याच्यावर सुद्धा 2 शब्द सांगा. दादा बोला. कुठेतरी आम्ही 2025 मध्ये बॅक फुटलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी आल्या. जसं की आम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे सर्वप्रथम तर बैल वरून खाली उतरला तेव्हा आमचा पहिल्याच गाडीचा पराभूत झाला आणि कुठेतरी पब्लिकच्या मनामध्ये तेच भाव होता की दगडूशेठ 2000 म्हणजे जेव्हा पुढच्या वर्षी येणाऱ्या कालामध्ये दगडूशेठ हा मुंबईमध्ये धारारा करेल. प्रत्येकाच्या मनामध्ये तेच होतं. पण कुठेतरी पब्लिक अशी बोलत होती की बैल बॅक फुटला आलाय, बैलाला वरती जास्त पळवलाय. तर त्या ह्याच्यानुसार सांगत असेल का कोणी नाराज नका होऊ. कुठेतरी आम्हाला पण काही अडचणी होत्या आणि काही परिणामामुळं आम्हाला हार मान्य करावी लागत होती आणि काही हरकत नाही. आम्ही हार मान्य केली आणि हार एक काहीतरी आम्हाला नवीन शिकून जात होती. कारण जेवढी आम्हाला हार होत होती तेवढं आम्ही बळकट होत होतो. कारण ज्या दिवशी आम्हाला हार मान्य झाली, आम्ही ती मान्य केली आणि काहींनी बरंच दगडूशेठची गाडी मारली तर जल्लोष पण साजरा केला. आनंद आहे. पण हार एक चांगली गोष्ट शिकून जाते. कारण येणाऱ्या काळामध्ये एक नवीन काहीतरी टॉपचं नियोजन आम्हाला करायला भेटलं आणि आम्हाला तो चान्स भेटला आणि कुठेतरी हार झाल्यानंतर आमचा काय चुकी आहे, आम्हाला कुठेतरी काय बॅक प्रॉब्लेम आले, यानंतर आम्हाला ते शिकायला भेटलं. आणि आयुष्यात प्रत्येक जणाने ह्या मुलाखतीमधून सांगतो का आपलं आयुष्य पण असंच आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जर आपला कुठलंही कार्य करत असताना आपली जर हार झाली, तर तिथे तुम्ही हार नका मानू. कारण हार होणं हे एक आपलं काहीतरी नवीन उद्देश आहे आणि त्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटतं. आज ज्या दिवशी आमची गाडी झाली होती विमानसोबत,
तर विमान पण एक टॉपचाच बैल आहे मुंबईचा आणि आम्हाला कुठेतरी हार पत्करावी लागली होती आणि आम्हाला खूप आनंद होता का त्या दिवशी आमची गाडी कुठेतरी काटाकाटीमध्ये होती आणि आम्हाला ती हार मान्य झाली. पण त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला साथ दिली नाही कारण दगडू बॅग फुटला आला. त्याच्यानंतर परत आमच्या 2 गाड्या पडल्या. 2 गाड्या पडल्यानंतर कुठेतरी आम्हाला एक छोट्या लक्ष्याची साथ भेटली. अक्षयदादांचं पण धन्यवाद आहे या मुलाखतीमार्फत. कारण त्यांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिला आणि त्या दिवसापासून आमचा जो गुलाल चालू झाला तर तोपर्यंत आज टॉपमध्येच आहे आणि इथून पण आमची सर्वांची इच्छा आहे. दगडू ग्रुप आणि बाबा ग्रुप ही गाडी आमची टॉपमध्येच पळेल आणि ह्या गाडीबद्दल पण सांगायचं झालं तर हे टॉपमध्ये नियोजन दिसेल पुढं. तर आमचं प्रवीण ड्रायव्हर याचा तर काही नादच नाही आणि तसेच आमची पुरी दगडू ग्रुप आणि बाबा ग्रुप 4x4 सगळ्यांच्या नियोजनामध्ये पुढचं नियोजन होईल आणि आमचे सहकारी यांचा तर खूप सहकार्य आहे आम्हाला. दिनेश शिनारे आणि आमचा ऋतिक दादा. कुठलंही मैदान असो, कुठेही असो, काही असो आमच्यासोबतच असतात. पर आणि आमचे बाला झाला, आमचे दत्ताभाऊ झाले, त्याच्यानंतर आशिष भाऊ झाले, आमचे बाबा ग्रुपचे सहकारी झाले. तर आमचा सगळ्यांच्या नियोजनामधून पुढचं टॉपचं नियोजन दिसेल आणि आमचे सहकारी तेजस बडेकर यांचे पण आम्हाला खूप सहकार्य भेटतं. कारण कुठलंही मैदान असो, काम असो, काय असो, सगळं आमचे ग्रुपचे एकत्र जमतात आणि आमचं नियोजन होतं आणि मुंबईमध्ये पुन्हा सगळ्यांना दगडूचे फॅन्स आहेत आणि जे बाबाचे फॅन्स आहेत त्यांना काहीतरी एक नवीन बघायला भेटेल फ्युचरमध्ये. कारण ही गाडी आता आम्हाला खूप झुलून चांगली पळते आणि प्रवीण ड्रायव्हरची आम्हाला साथ आहे आणि आमच्या मालकबद्दल सांगायचं झालं सुदामदादा पवाली, नितीन शेठ बडेकर आणि भामदास शेठ बडेकर. तिन्ही माणसं दिलदार मनाचे राजा आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं तर काही विषयच नाही. सगळ्यांना माहिती आहे. पुढचं काहीतरी एक चांगली बघायला भेटेल तुम्हाला. धन्यवाद. बघा खूप चांगलं दादांनी सांगितलं आणि जी साथ असते सहकाऱ्यांची त्या साथीमध्येच माणूस वर येतोय. आणि आम्हालासुद्धा आम्ही जेव्हा उसाटण्या अड्ड्यामध्ये पहिलाच तुमचा गुलाल झाला लक्षाबद्दल आणि आम्ही बाईट घेतलेली. खूप आनंद वाटला कारण तुम्ही आम्हाला असं सहकार्यसुद्धा केला. कारण जेव्हा तुम्ही मालक जेव्हा आमच्या चॅनलला तुम्ही ॲक्सेप्ट करता, त्यानंतर आम्हाला बाईट देता, त्याच्यामुळं आम्हाला पण कुठेतरी व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतात. त्याच्याबद्दलसुद्धा तुमचे मी आभार मानतो आहे. नाही तुमचं मानावं तेवढं धन्यवाद आहे. कारण आज शर्यती तिकडं अड्डा बंद झाला आहे आणि तुम्ही आमच्यासोबत येत आमची बाईट घेतात. तर तुमचं हे सहकार्य आमच्यासाठी ते खूप मोलाचं आहे आम्हाला. कारण तुमच्या ह्या YouTubeमार्फत, तुमच्या ह्या चॅनलमार्फत आमचे बैल दोन्ही आणि आम्ही सर्व आमचा दगडू ग्रुप आणि आमचा बाबा ग्रुप हे लोकांपर्यंत पोहोचतं आहे. काही सगळ्यांनाच की मैदानात येणं शक्य नाही आहे. पण या मुलाखतमार्फत सगळ्यांना आमच्या मनाच्या भावना आणि आमचं पुढचं काय नियोजन आहे ते सगळं तुमच्या YouTubeमार्फत पाहायला भेटतंय आणि तुमचं धन्यवाद मनापासून आणि सर्वांना मी इच्छुक सांगेल की यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. बघा खूप चांगलं दादाने सांगितलं. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर जरूर सबस्क्राईबर करा, फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद. पुढील नियोजनासाठी दादा तुम्हाला धन्यवाद करतोय. धन्यवाद.